हाय मंडळी. तर कशात तुम्ही सगळे? खूप दिवसांनी मी असं समोर कॅमेऱ्यासमोर बोलते. तर आम्ही चाललो आहे मुंबईला गणपतीच्या डेकोरेशनचं सामान घ्यायला, त्याची शॉपिंग करायला. तर तुम्ही बघालच, आम्ही म्हणजे ना खूप गुपित ठेवायचा प्रयत्न केलेला. आम्हाला जाऊन आमच्या बहिणींना सरप्राईज द्यायचं होतं. तर पण ते बऱ्याच जणांना आता कळलं आहे आमचं सरप्राईज झालेलं नाही आहे. पण तरी त्यांची आता खोटी रिॲक्शन असेल काहीतरी. तर जाऊन काय मजा येणार, त्यांची रिॲक्शन कशी असणार, तर ते तुम्हाला मी नक्कीच दाखवेन. तर आता आम्ही बसलो आहे ट्रेनमध्ये. ईशान बसणार आहे रत्नागिरी. तर बघूया. तर मंडळी, आम्ही पोचलो सकाळी 6 वाजता आणि आता आम्ही सगळं आवडून आमच्या बहिणींची वाट बघतो. तर मग त्या आल्या की आम्ही जाऊ शॉपिंग. अशा प्रकारे एकाची एंट्री झालेली आहे. दुसरा दशावतार येणार आहे थोड्या वेळातच. जवळच्यांका अजून टॅक्सी मिळाक नाही. अगं अशी काही रिॲक्शन लेट देते, बघतच नाही आमच्याकडे. अगं थांब, तू दिसत नाही. ब्लॉक होतेस. इकडे आता हो रिॲक्ट हो. तर मंडळी, आम्ही चाललोय गणपतीची शॉपिंग करायला निघालोय. लेट आली आहे ती थोडी, बघू शकता तुम्ही. कुठे दिसत नाहीये तू, माणसं जरा पुढे आली. आणि तुम्ही बघू शकता पर्यटनाची पिशवी किती मोठी आहे. अशा प्रकारे निघाली आहे गँग गणपतीची शॉपिंग करायला. आणि मी सांगते ट्रेन नेमकं कोण ठरवणार आहे कसं जायचं. चला, या दुकानातून आम्ही गेलेलो आहे. आता पुढच्या दुकानात जातो. इथे डिस्कशन चालू आहे की लाइटिंग कोणती घ्यायची. मध्ये मध्ये आम्हाला गणपती बाप्पांचं दर्शन पण होत होतं. इथे आता आम्हाला बॅकग्राऊंडचं डेकोरेशनचं सामान बऱ्यापैकी मिळालंय. आता उरलेलं सामान म्हणजे फेटा आणि धोतर वगैरे आम्ही उद्या घेऊ. आता आम्ही चाललो घरी. बघूया कोणा. अरे ती कोण सांगत होती, आमका विचारूकच नाही त्यांनी.
अच्छा हा. तर घरी थोडा टाइमपास करून आम्ही गेलो अंकिताताईच्या घरी. तर जाता जाता मध्येच हे परळच्या महाराजाचे पण दर्शन झाले. हाय गाईज. आता बोल. से हाय गाईज. बोल. हॅलो फ्रेंड्स. असं करणार आहे. बोल. असं करा. तर मंडळी ही आहे आमच्या भाऊजींची दहीहंडी, म्हणजे सिद्धू भाऊजींचं हे दहीहंडी पथक आहे. अंकिताताई स्पेशल बटर आलू पावभाजी. सगळी तयारी झालेली आहे. एवढ्या मोठ्या टोपात बनवते, बघू शकता. मस्त लेफ्ट हँडने बनवते त्यामुळे अजून टेस्टी. ए गौतमीची वाट कोण बघतोय? गौतमी म्हटल्यावर बघ कसो. गौतमी म्हटल्यावर बघ कसो खुल्लो चेहरो येतो. तर मंडळी आता आम्ही चाललो आहोत राहिलेली शॉपिंग करायला, म्हणजे गणपतीचं धोतर आणि फेटा वगैरे आमचं राहिलं आहे घ्यायचं. तर ते आता आम्ही लालबागला जाऊन तिथे घेऊ. वरती लाइटिंग त्यांनी बनवते, पण इथूनच इथे पूर्ण लाईट्स असतात. हा आहे लालबागच्या राजाचा एरिया, म्हणजे इथेच गणपती विराजमान होतात. लालबागच्या राजाचं डेकोरेशन तुम्ही बघू शकता, इथे चालू आहे जोरात तयारी. पाववाली वाट बघणारी.
ईशान मोठे भाव दिसत नाही. अपुताई कुठे चाललीस? यमी यमी. परेश कुठचा व्हिडिओ काढतोय? हे कोणता काढतोस रे? अरे बघू माणसा बघा किती गर्दी झाली आहे. हे इकडे बघा कपडे. आता इकडे लादी पुसणार आहे. जरा बघायचं आहे तर इथे उभं राहू शकत. अपुताई अपुताईचं लक्षच नसतं. आता इथे गौतमी पाटील साठी चाललेले सगळे प्रयत्न. अरे साईडला वा साईडला वा. अरे गाडी आली. हो 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 हो. हे हडे राहुला. हे इथे राहिलंय हा. इकडे ओलंय. हे बघ इकडे. माझी पडशी. वा एक नंबर. तुझी कंबर. एक नंबर तुझी कंबर. शेके शेके. परेश दादा इकडे वा. हे इकडे बघ. हे इकडे बघ. अक्षरही वाकून बघ इकडे. अरे वा. हे दाखव कसा म्हणतात. हे दाखव कसा एकदा. चला लास्टचा सीन. लास्टचा सीन मध्येच एक आईस्क्रीम खाऊया आणि ब्लॉग दी एंड. तर मंडळी ही होती आमची गणपती शॉपिंग स्पेशल मुंबई सफर. पाय दुखले, खिशाला कात्री लागली, पण मन मात्र खुश झालं. आता गणपतीची शॉपिंग तर झालेली आहे. तयारी जोरात सुरू आहे. गणपती बाप्पा येणार, आरत्या होणार, मोदक उकडणार आणि माझ्या व्हिडिओची तर पंगतच बसणार. तर मंडळी तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक ठोकाच, शेअर करा आणि सबस्क्राईब जर नाही केलात तर बाप्पा तुमच्या स्वप्नात येऊन तुम्हाला विचारणार, काय रे माझ्या भक्ताच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं का? जोक सपाट. तर मंडळी भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.